सचिन उडगुले. आपण आज पाहणार आहोत डोमेसाईल दाखला. वय राष्ट्रीय आदिवासी म्हणजे एज नॅशनॅलिटी डोमेसाईल हे सर्टिफिकेट काढण्यासाठी जे जे कागदपत्र लागतात त्याची जी प्रोसेस आहे ते पाहण्यासाठी आपण आज पाहणार आहोत. डोमेसाईल जो दाखला आहे तो दाखला शैक्षणिक कामासाठी, नोकरीच्या कामासाठी किंवा तुम्हाला इतर शासकीय फायदे घेण्यासाठी, म्हाडा घरकुल योजना, सरकारी तुम्हाला कोणत्या योजनेचे फॉर्म भरायचे असतील, अण्णासाहेब पाटील विकास महामंडळ जे असेल त्याचं फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला हा डोमेसाईलचा सर्टिफिकेट लागतं. हे डोमेसाईल सर्टिफिकेट जे आहे ते आपल्याला तहसीलदार इश्यू करतात. डोमेसाईल सर्टिफिकेट काढण्यासाठी जी प्रोसेस आहे ती प्रोसेस करण्यासाठी पहिल्यांदा तुम्हाला त्याची कागदपत्र लागतात. कागदपत्रांमध्ये आपल्याला जे पहा एक डोमेसाईल सर्टिफिकेटचा जो आहे विवाहित नमुन्यातील जो अर्ज असतो तो अर्ज आपल्याला लागतो. अर्ज जो आहे तो ह्या प्रकारे अर्ज असतो, घोषणापत्राचा फॉर्म असतो, तो फॉर्म आपल्याला भरावा लागतो. तो फॉर्म मध्ये आपल्याला ज्या व्यक्तीचं डोमेसाईल काढायचे म्हणजे जर मुलाचं काढायचं असेल त्याचे पालक जर अर्जदार असेल तर त्या पालकांचं आणि मुलाचे हे दोघांचे कागदपत्र पूर्ण लागतात. त्या कागदपत्रांमध्ये एक विहित नमुन्यातील अर्ज, जे अर्जदार आहेत जर मुलगा जर 18 वर्षाचा खालील असेल तर त्याचे पालक हे अर्जदार असतात. त्या अर्ज पालकांचा आपल्याला फोटो लागतो, एक पासपोर्ट साईज. त्याच्यानंतर पालकांचं घोषणापत्राचा फॉर्म पालकांच्या नावाने भरावा लागतो. त्यानंतर त्यांचा एक ओळखीचा पुरावा लागतो. ओळखीच्या पुराव्यामध्ये जे आहे ते त्यांचं आधार कार्ड, पॅन कार्ड, वोटिंग कार्ड, ड्रायव्हिंग लायसन त्यापैकी एक डॉक्युमेंट लागतं ओळखपत्र म्हणून. ज्या व्यक्तीचं डोमेसाईल काढायचे म्हणजे जो अर्जदार जर पालक असेल तर पालकांचं एक डॉक्युमेंट आणि मुलाचं एक डॉक्युमेंट. मुलाच्या डॉक्युमेंट मध्ये मुलाचं आधार कार्ड आणि पालकांचं आधार कार्ड हे आपल्याला कागदपत्र लागतं. त्यानंतर ओळखीच्या पुराव्यानंतर जे आपल्याला लागतो तो वयाचा पुरावा लागतो. वयाच्या पुराव्यामध्ये पालकांचं आणि मुलाचं, जे अर्जदार येते आणि जे बेनिफिशरी येते दोघांचे आपल्याला कागदपत्र लागतात. दोघांच्या कागदपत्र म्हणजे मुलाचा शाळेचा दाखला लागतो किंवा शाळेचा बोनाफाईड किंवा जन्म दाखला असे एक कागदपत्र लागतं ज्यात मुलाचं जन्मतारीख आणि जन्मस्थळ हे नमूद असले पाहिजे. त्यामध्ये आपल्याकडे शाळेचा दाखला, जन्म दाखला, पासपोर्ट जे त्यांच्याकडे उपलब्ध असेल ते डॉक्युमेंट आपल्याला एक लागतं. त्याचप्रमाणे ज्या व्यक्तीचं आपण डोमेसाईल काढतोय त्यांच्या वडिलांचं पण सेम कागदपत्र लागतं. त्यामध्ये त्यांचं वडिलांचा शाळा सोडल्याचा दाखला, वडिलांचा जन्म दाखला किंवा वडिलांचा पासपोर्ट यापैकी एक कागदपत्र लागतं ज्याच्यात त्यांची पूर्ण जन्मतारीख, पूर्ण नाव, जन्मस्थळ, जन्मतारीख हे मेन्शन पाहिजे, जसं आपण ह्याच्यात दिलेलं आहे आता तसं. ओके. त्यानंतर जन्मस्थळ नमूद जर त्यांच्याकडे कागदपत्र नसतील उपलब्ध तर शासकीय स्तरावर त्यांचं जर कुठं नोकरीला असतील तर त्यांचं सेवा पुस्तक असतं, त्यांचं तहसील कार्यालयात त्यांची जन्म मृत्यूच्या नोंदी असतात. त्यामध्ये जे उपलब्ध त्यांच्याकडे असेल ते जन्मस्थळ आणि जन्मतारीख नमूद असलेलं एक कागदपत्र कंपल्सरी लागतं आपल्याला. त्याच्यानंतर एक पत्त्याचा पुरावा लागतो. पत्त्याचा पुरावा जो आहे तो पत्त्याचा पुरावा आपल्याला मागच्या 10 वर्षापासूनचा लागतो. ज्यांचा जर वडील आणि मुलाचे दोघांचे जन्म महाराष्ट्रात झालेले असतील तर त्यांना मागील 10 वर्षापासून रहिवासी पुरावा लागतो. रहिवासी पुराव्यामध्ये त्यांचे स्थानिक रहिवासी जर असतील तर त्यांचं लाईट बिल लागेल किंवा टॅक्स पावती लागेल. नगरपालिका, महानगरपालिका, ग्रामपंचायत हद्दीतले असेल तर त्यांना टॅक्स पावती, लाईट बिल किंवा त्यांच्याकडे जर लाईट बिल, टॅक्स पावती त्यांचे स्वतःचं उपलब्ध नसेल, ते जर भाड्याने राहत असतील तर घर मालकाचं लाईट बिल द्यायचं. त्यांचं लाईट बिल आणि त्यांचं घर मालकाचं संमतीपत्र आपल्याला घ्यावं लागतं. विहित नमुन्यातील संमतीपत्र असतं. हे जे असतं लाईट बिल जे असतं ते चालूचं एक आपल्याला लागतं आणि जुनं 10 वर्षापूर्वीच लागतं. आता जे आपल्याकडे MSCB कार्यालय आहे विद्युत वितरणचे त्यांच्याकडे आपल्याला हे असं सर्टिफिकेट भेटतं. हे सर्टिफिकेट जे आहे तुम्हाला डोमेसाईल काढण्यासाठी हे सर्टिफिकेट असतं. 10 वर्षापासून तुम्ही राहताय तिथं म्हणून ते सर्टिफिकेट आणि चालूचं त्यांचं लाईट बिल हे 2 दिलं तरी चालतं. महानगरपालिकेकडून तुम्हाला एक टॅक्स पावती भेटते, टॅक्स पावती चालती. गाव नमुना 8 असतो तो पण चालतो ग्रामपंचायत मधून घेतलेला. हे तुम्हाला पत्त्याच्या पुराव्यासाठी चालतात. जर पालकांचा आणि मुलाचा जन्म महाराष्ट्राच्या बाहेरचे असतील तर त्यांना 20 वर्षापासून इथं महाराष्ट्रातले रहिवासी कागदपत्र लागतात. त्यामध्ये त्यांचं इंडेक्स 2, खरेदी खत, लाईट बिल, आधार कार्ड, लाईट बिल, वोटिंग कार्ड जे जे त्यांच्याकडे कागदपत्र असतील ते मागच्या 20 वर्षापासूनचे लागतात. त्यामध्ये त्यांचं जे जन्मतारखेचा जो पुरावा आहे तो त्यांच्याकडे आहे. ओके. त्याच्यानंतर त्यांचा रहिवासी पुरावा झाला. रहिवासी पुराव्यानंतर त्यांना इथं स्थानिक रहिवासी आहेत त्यासाठी त्यांचं एक शिधापत्रिका लागते. शिधापत्रिका त्यांची महाराष्ट्रातली कोणत्याही पत्त्यावर असेल तरी चालते. त्यानंतर वडील आजोबा जर जे आहेत त्यांचं परराज्यातनं स्थलांतरित झालेले असतील तर त्यांचे इंडेक्स 2, सूची क्रमांक 2 किंवा वडिलांकडले कागदपत्र. ओके. त्यानंतर जर विवाहित स्त्रिया असतील, विवाहित स्त्रियांच्या बाबतीत त्यांच्या पतींचा शाळेचा दाखला लागतो आपल्याला आणि वडिलांचा शाळेचा दाखला लागतो. वडिलांचा आणि पतींचा शाळेचा दाखला दिल्यानंतर तुम्हाला त्यांचं
विवाह झाल्याचं हे सिद्ध करण्यासाठी त्यांचं राजपत्र, मॅरेज सर्टिफिकेट, लग्नपत्रिका यापैकी एक कागदपत्र आपल्याला सादर करावं लागतं. यामध्ये तुमचं विवाह नोंदणीचं सर्टिफिकेट हे ग्रामपंचायत स्तरावर, महानगरपालिका स्तरावर किंवा रजिस्टर ऑफिसचं कुठलंही मॅरेज सर्टिफिकेट असेल तरी चालतं. ओके. त्यानंतर आपल्याला गॅझेट जे असतं, महाराष्ट्र शासनाचं गॅझेट असतं नाव बदलीचं, ते गॅझेट पण त्यांच्या बाबतीत लागतं. जर तुमच्या कागदपत्रांवर नाव चुकलेलं असेल, एखाद्या नावात काही तफावत असेल, तरी पण तुम्हाला प्रत्येक व्यक्तीचं आपल्याला राजपत्र हे जोडावं लागणार आहे. राजपत्रामध्ये तुम्हाला त्या मुलाचं नाव चुकीचं असेल किंवा वडिलांचं असेल, ज्यांचं असेल, तुम्हाला त्या व्यक्तीचं तुम्हाला राजपत्र तिथं जोडावं लागणार आहे. हे सगळे डॉक्युमेंट तुम्ही तयार करून हे तुम्ही स्वतः आपले सरकार पोर्टल जे आहे त्या पोर्टलच्या माध्यमातून तुम्ही अर्ज करून तुम्ही दाखला घेऊ शकता. किंवा तुम्हाला आपले सरकार पोर्टलवरून शक्य नसेल तर तुमच्या जवळच्या तहसील ऑफिस जे आहे तिथलं नागरिक सुविधा केंद्र असतं किंवा प्रत्येक गाव पातळीवर माही सेवा केंद्र आहेत, त्या माही सेवा केंद्रात जाऊन तुम्ही अर्ज करू शकता. हे कागदपत्र तुम्हाला ह्या कागदपत्रांच्या व्यतिरिक्त अजून जर एक्स्ट्रा कागदपत्र त्या अधिकाऱ्यांनी मागवले तर तुम्हाला ते देणं बंधनकारक असतं. हे कागद सर्टिफिकेट मिळण्यासाठी तुम्हाला एक 15 ते 20 दिवसाचा कालावधी लागतो. हे सर्टिफिकेट असं डिजिटल स्वरूपात येतं. जर तुम्ही आपल्या सरकार पोर्टलवरून अर्ज केला तर हे सर्टिफिकेट तुम्हाला आपल्या सरकार पोर्टलवरच डाउनलोड करता येतं. जर माही सेवा केंद्रात, नागरिक सुविधा केंद्रात अर्ज केला तर हे सर्टिफिकेट तुम्हाला त्या कार्यालयातून तुम्हाला भेटतं. हे सर्टिफिकेट इश्यू करण्याचा पूर्ण अधिकार तहसीलदारांकडे दिलेला आहे. धन्यवाद.